13 वर्षाचा होता। ही घटना 2 नोव्हेंबरला घडली। इथं एकूण 3 घटना घडल्या। शेतावरचं घर आहे? शेतावर। पहिली घटना आपल्याला ज्यावेळी कळवलं होतं त्यावेळी 12 ऑक्टोबरला पहिली घटना शेजारी झाली 1-2 किलोमीटर। त्यानंतर दुसरी घटना 22 ऑक्टोबरला आणि तिसरी यांची जी झाली ही 2ला झाली। ही दुपारी 3:30 वाजता झाली। ही इथं शेतात बाहेर हे मोकळाच प्लॉट होता, तिथूनच यांच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी उतरली। ती दुसरी मुलगी ती 4 वर्षाची होती। तिला पण असं सकाळच्या वेळी 9:30 खेळताना हा खेळताना शेतात काही हे करतात। आणि आजीला सकाळी 5:30 पावणे 6 दुसऱ्या वस्तीवर आहे का? हा आमच्या किलोमीटरची पण आमच्याच वाड्यातली साहेब शिवकन्या शांत। त्याला मारला ना त्याला? ते 2 कुटुंबांकडे जायचंय तिथं 5 मिनिट जाऊ। सगळी दुनियाला पूर्ण महाराष्ट्र आला पण माझा रोन नाही, आपला रोन नाही आला हो साहेब। फक्त प्लीज एवढीच विनंती, अशी घटना जशी रोहनची शिवकन्याची जाधवाजीची झाली अशी मानवाशी कोणाशीच नाही हो, एवढी इच्छा आहे। बाकी काय, जसं 20 वर्षापूर्वी आपण जीवन जगत होतो तसं जीवन मोकळा श्वास घेता आला पाहिजे। एक वेळेस धनसंपत्ती कमी असेल तरी चलत पण पोटचा गोळा नाही हो। साहेब तुम्ही म्हणताय 2 जण सोबत जायचं, हे 2 सोबतच होते? आम्ही 2घच नवरा बायको आणि कोणच्या समोर। या 2 गावामध्ये साहेब गेल्या 2-3 वर्षामध्ये 10 लोकांचं झालं। म्हणजे हा एक हॉटस्पॉट आता यंत्रणा वेगळी आपण वापरलेली करू भाऊ। पाठीमागे काम चाललं होतं जेसीबीचं। पाण्याची बॉटल आणि टोपी घेऊन चाललेली आहे। जवळपास 5 ते 6 वेळा माझ्यासोबत ती खालून वर आलेली आणि त्याच्या अगोदर 2 वेळा आलेली। तर 4 ते 5 मिनिटात हे झालं, इथून गेली असेल। त्यांच्या डोळ्यात एकच त्यांनी झडप मारली, हे स्वतः त्यांनी सोडवलंय। जर 1-2 मिनिटं अजून लक्ष जर नसतं दिलं तर ते आम्हाला भेटली नसती। खूप भयानक परिस्थिती आणि अजूनही वाघाचे आम्हाला दर्शन होतं। म्हणावं असे अजूनही काही ठोस हे नाही, पावलं उचलत नाही। तो मारला म्हणजे माझी घटना झाल्यापासून 6 दिवसात 3 पकडले होते इथं। बिबटे पकडले 6 दिवसात 3 पकडले, अजूनही 4चा फिरतोय मादी। आपले अधिकारी कोण आपण सगळं आता ड्रोन सर्च करून पकडले। हा पकडा इंजेक्शन मारून ते करावं लागलं तर जो एकदा गेला मोकळा सोडला। आता याच्या पुढे पकडले जातील ते सगळे बाहेर पडत इथं सोडली नाही पाहिजे। हा त्यामुळे काय झालं रोज आहे ना, रोज येतो। जरा इथे बारकाने बघा जरा। राज्य शासनाचा आणि त्या खात्याचा मंत्री म्हणून त्या ठिकाणी घेण्याचं मी निश्चित केलं आणि आता आलोय हा मंत्री म्हणून आलो मी।
त्या दुःखितांचा एक निश्चितपणे कुटुंबासारखाच त्याचं दुःख सांत्वन करण्यासाठी मी स्पष्ट निर्देश दिलेले वन खात्याला आणि पोलीस खात्याला की आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कुणावर सुद्धा कारवाई करू नका. समुपदेशन लोकांना अवेअरनेस आणून, शेवटी संपत्ती कोणाची आपलीच आहे. बिबट्याने केलं हे सगळ्यांनाच, कुठलाही माणूस त्याच्यातून त्या घटनेबद्दल सगळ्यांना खंत आहे, दुःख आहे. परंतु या बाबतीमध्ये कोणाची जरी त्या ठिकाणी नावं निष्पन्न झाले तरी सुद्धा पोलीस आणि वन खात्याला आम्ही सांगितलेलं आहे की या ठिकाणी कारवाई करण्याचा कोणी आग्रह धरायचा. ही परिस्थिती सगळीकडे उद्भवलेली आहे, ऐकला का? परंतु ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आपण सगळे सतर्क राहावे. जर का तो लोकांच्या अंगावर येत असेल ना तर त्या ठिकाणी नरभक्षक त्याला शूट आउट करून टाका, सांगितलं.